आजपासून आपला चालू करायचंय इतिहास. इतिहास हा विषय यूपीएससी आणि एमपीएससीच्या नवीन पॅटर्न नुसार त्याला पण विचारला जातो. त्याच्यामध्ये भारताचा इतिहास. भारताचा इतिहास ज्यावेळेस आपण पाहतो ह्या परीक्षांसाठी, भारताचा इतिहास चालू लिहून घ्यायचा, म्हणजे त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये इंडियन हिस्ट्री. आणि दुसरा इतिहास विचारला जातो मुख्य परीक्षांना, तो असतो वर्ल्ड हिस्ट्री, म्हणजे जगाचा इतिहास. हा जगाचा इतिहास मुख्य परीक्षेला विचारतात. मुख्य परीक्षेला हा फक्त जास्तीत जास्त आतापर्यंत यूपीएससीने विचारलाय 20 ते 30 मार्कांपर्यंत आणि कमीत कमी 10 मार्कापर्यंत. याच्यापेक्षा जास्त तो विचारित नाहीत. आणि हा जो आपला इतिहास आहे भारताचा इतिहास, जेवढा भारताचा इतिहास आहे तेवढाच अभ्यासक्रम याचा जवळजवळ होतो. कारण जगाचा इतिहास म्हणजे तो मोठा होतो जास्त. हा शॉर्टने कंप्लीट करायचा असतो. हा काय आपला आता कंप्लीट करायचा नाही. आपला सुरुवात करायची इंडियन हिस्ट्री पासून. इंडियन हिस्ट्रीमध्ये आपल्याला ज्यावेळेस आपण अभ्यास करायला लागतो तर इंडियन हिस्ट्रीचा म्हणजे भारताच्या इतिहासाचा, त्यावेळेस आपल्याला पूर्व परीक्षेला विचारतात पहिला प्राचीन भारताचा इतिहास, दुसरा विचारतात मध्यकालीन भारत, आणि तिसरा आपला विचारतात आधुनिक भारत. आता एमपीएससीने त्यांचा पॅटर्न चेंज केलेला आहे, सिलेबस चेंज केलेला आहे, आणि त्यांनी यूपीएससीचा जो सिलेबस होता तो ऍक्सेप्ट केलेला आहे. हा जो प्राचीन आणि मध्यकालीन भारत आहे याच्याबद्दल प्रश्न विचारतात पूर्व परीक्षेमध्ये. त्याला म्हणतात प्रिलिम्स एक्झाम. प्रिलिम्स एक्झाम मध्ये त्याच्यावर प्रश्न विचारतात. आणि आधुनिक भारताचा इतिहास हा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा दोन्हीसाठीही महत्वाचा असतो. सगळ्यात जास्त प्रश्न विचारणार आपला आधुनिक भारताच्या इतिहासावर. आता आपला सुरुवात करताना, इतिहासाची सुरुवात करताना परिपूर्ण इतिहास कंप्लीट झाला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, मुख्य परीक्षा आतापासून झाली आहे लेखी, म्हणजे ती रायटिंग मध्ये आपल्याला त्याचे उत्तर लिहावं लागतात. 10 मार्काचा, 15 मार्काचा किंवा 20 मार्काचा क्वेश्चन आपला विचारण्याची शक्यता असते. आणखी एमपीएससीने त्याची पेपरच नाही घेतलेला, पहिलाच पेपर आहे. आता आपल्याला कळलं आहे तसा पॅटर्न यूपीएससीचा एमपीएससी फॉलो करते, का आणखी थोडासा वेगळा क्वेश्चन विचारण्याच्या स्वरूपावरून. हे सोडवत असताना आपला प्राचीन भारत, मध्यकालीन भारत मुख्य परीक्षेला बिलकुल महत्वाचा नाही, पण आपल्याला भारतीय संस्कृती नावाचा एक विषय असतो. भारतीय संस्कृती, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात इंडियन कल्चर. इंडियन कल्चरवर ज्यावेळेस प्रश्न विचारतात त्यावेळेस ते प्राचीन आणि मध्यकालीन ह्या काळामध्ये आपलं जे कल्चर आहे, कल्चर म्हणजे काय, आपली संस्कृती, आपल्या संस्कृतीमधल्या काही गोष्टी विचारतात, जसं की डान्स फॉन्ट वगैरे, त्या आपण आल्याच्या नंतर डिटेलमध्ये बघणार इथं. दुसरं, आधुनिक भारताचा इतिहास मात्र सगळ्यात महत्वाचा आहे. आपल्याला सुरुवात करायची आधुनिक भारतापासून का मध्यकालीन भारतापासून की प्राचीन भारतापासून, हे आपलं आधी ठरवावं लागतं. जर इतिहास चांगल्या पद्धतीने आपला समजून घ्यायचा असला कुठल्याही एक्झामला टॅकल करण्यासाठी, तर सगळ्यात महत्वाचं असतं की सुरुवातीपासून जर पाहिलं तरी आपण एक क्रमाक्रमाने गोष्टी त्या पाहत चालणार आहेत. त्याच्यामुळे आपला सुरुवात करायची प्राचीन भारतापासून. प्राचीन भारताचा अभ्यास करायला बऱ्याच जणांना अडचण येते, समजतच नाही. त्याचं मेन कारण असतं आपल्या शाळांमध्ये प्राचीन भारत, मध्यकालीन भारत व्यवस्थित समजावून सांगितलेला नसतो. आता आपल्याला सुरुवात करताना मुद्दाम करायची प्राचीन भारतापासून. आपल्याला आधुनिक भारतापर्यंत यायला आपल्या संस्कृतीचा प्रवाह कसा कसा होत आला हे एकदा समजलं की आपला त्याचा क्रश लक्षात राहायला अडचण येत नाही, सहजासहजी आपल्या ते लक्षात राहतं. प्राचीन भारताच्या इतिहासाचा अभ्यास करण्याच्या अगोदर, म्हणजे आपला सुरुवात करण्याच्या अगोदर एकदम डिटेल कोर्स कंप्लीट करायचा आहे आधुनिक भारतापर्यंत. प्राचीन भारताचा इतिहास सुरू होण्याच्या अगोदर पण काय ऐतिहासिक गोष्टी घडलेल्या असतात आणि ते आपल्याला असतात माहीत. आपला सुरुवात करायची तिथून. आणि सगळ्यात टफ आहे प्राचीन भारत. प्राचीन भारत जर तुम्हाला समजला तर यूपीएससीचा तुम्हाला कोणताही विषय किंवा एमपीएससीच्या नवीन पॅटर्नचा समजायला काहीच अडचण येत नाही. प्राचीन भारत आपल्या लक्षात नसेल तुमच्या बिलकुलच, त्याच्यामुळं आपल्याला सुरुवात करायची तिथून. आणि बऱ्याच जणांना तुमच्या शहरातले जे मुलं असतात ज्यांचे आई वडील
पहिलेच IAS IPS किंवा चांगल्या नोकरीला वगैरे असतात किंवा शहरात काही त्यांचा धंदा वगैरे असतो आणि त्यांनी ठरवलेलं असतं की आपल्या मुलाला UPSC किंवा MPSC करायला लावायचं, कारण UPSC मधून भेटलेली जी नोकरी असते IAS ती देशामधली सगळ्यात टॉपची नोकरी समजली जाते, त्याच्यावर नोकरी भेटत नाही. जर तुम्ही 21व्या वर्षी IAS जर झाला तर ज्या वेळेस रिटायर होतात त्यावेळेस तुम्हाला 3, 4 किंवा 5 वर्षाच्या आसपास कालावधी असा भेटतो की अख्खा देश तुमच्या ताब्यात असतो. तुम्हाला वाटतंय पंतप्रधान वगैरे असतात, पण त्यांच्यापेक्षाही महत्वाचे हे लोक असतात, कारण सगळ्या गोष्टी, कोणते कायदे लागू करायचे, काय करायचे, देश चालणार कसा आहे, गव्हर्नन्स कसं करायचं देशावर, हे सगळं असतं त्या माणसांच्या हातामध्ये जे IAS असतात ते. आणि IAS झालेला मुलगा तिथपर्यंत पोहोचवतो किंवा मुलगी. तुम्हाला 21-22 वर्षात जर IAS होता आलं तर तुम्ही एक दिवस असे माणूस असतात की तुमच्या ताब्यामध्ये अख्खा देश असतो, तुम्हाला इलेक्शन लढण्याची गरज नाही. दिसायला मुखडे वेगळे असतात पण काम करायला हे लोक असतात. कारण बरेच नेते तुम्ही बघितले असतील ते एकदम अशिक्षित असतात, काहीच कळत नसतं ते काय कायदे बनवणार आहेत. त्यांना कायदे बनवण्यामध्ये मदत करायचं काम यांचं असतं. पण प्रभाव आपल्या इंडियन सोसायटीचा असा आहे, सोशली आपण चांगल्या माणसांना निवडून देत नाहीत, तेवढे त्या कॅपेबल असतील अशा. त्यामुळे काय होतं की ह्या लोकांचा IAS जे असतात त्यांचा प्रभाव पेक्षा जास्त असतो कुठलाही डिसिजन घेताना. आले कितपर्यंत लक्षात सगळ्यांच्या? चला हे घेतलं लिहून सगळ्यांनी. आता प्राचीन भारतापासून ज्यावेळेस आपला सुरुवात करायची त्याच्या अगोदर सगळ्यात मेन आहे आपला विषय कोणता आहे, हा हिस्ट्री म्हणजे इतिहास. आपला मुळात इतिहास म्हणजे काय हे माहित करून घ्यावं लागेल, तिथून सुरुवात करायची. आणि कुठलाच पॉईंट सुटणार नाही. तुम्ही कुठल्याही एक्झामला गेलात तरी पण याच्या बाहेर तुम्हाला जास्त अभ्यास करण्याची गरज पडणार नाही. एवढं केलं बाद झालं. आणि जगाचा इतिहास राहिला विषय, नंतर जगाच्या इतिहासाचं पाहू काय करायचं, ते काय एवढं इम्पॉर्टंट नाही, त्याला मार्क पण एवढ्या मार्काला ते विचारत नाही. तर इतिहास म्हणजे काय, सुरुवातीला आपण मराठीमध्ये म्हणतो इतिहास, पण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी काय प्रयत्न करायचा आहे, इंग्लिशमध्ये आपलं कंप्लीट झालं पाहिजे. इंग्लिशमध्ये आपलं कंप्लीट झाल्याच्या नंतर आपल्याला कोणीच अडवू शकत नाही. इतिहासासाठी इंग्लिशमध्ये एक शब्द आहे, तो आहे हिस्ट्री. काय आहे? हिस्टोरी असा त्याचा उच्चार वाटण, पण त्याला म्हणायचं हिस्ट्री. हिस्ट्री हा शब्द आलेला आहे ग्रीक भाषेतल्या एका शब्दापासून, त्या शब्द होता हिस्टोरिया. हिस्टोरिया या शब्दापासून हिस्ट्री हा शब्द आलेला आहे. आणि हिस्टोरिया या शब्दाचा अर्थ काय होतो, इन्क्वायरी, इन्क्वायरी किंवा नॉलेज एक्वायर्ड बाय इन्व्हेस्टिगेशन. हिस्टोरिया हा शब्द आहे ग्रीक भाषेमधला. हे आर्मी असं काढतो, हे लक्षात ठेवायचं कायमचं. आता डबल डबल सांगणार नाही, मध्येच म्हणतात सर ते काय. ग्रीक भाषेमधून ग्रीक हा हिस्टोरिया शब्द आलेला आहे. आणि याचा काय अर्थ होतो, अन इन्क्वायरी किंवा नॉलेज एक्वायर्ड बाय इन्व्हेस्टिगेशन. म्हणजे आपण कुठल्याही गोष्टीची माहिती करून घ्यायची असली, ऐतिहासिक गोष्टीची, तर काय करावं लागेल, आपल्याला इन्क्वायरी करावं लागेल की ती घटना सत्य आहे की नाही, लागेल का नाही. त्यानंतर त्याचं नॉलेज आपला एक्वायर्ड करावं लागेल, म्हणजे मिळवावं लागेल. त्याचं नॉलेज म्हणजे ज्ञान आपल्याला मिळवावं लागेल बाय इन्व्हेस्टिगेशन. त्याच्यामध्ये आपला इन्व्हेस्टिगेशन करावं लागेल, पाहावं लागेल की काय झालंय. आता ते पाहायचं कसं, त्यासाठी आपला पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकणार येतं की इतिहास लिहिला कसा जातो, इतिहास लिहिण्याचे सोर्स काय आहेत, तो लिहिला कसा जातो हे आपलं पाहिजे पुढच्या लेक्चरमध्ये. आता हिस्ट्रीसाठी शब्द कोणता आहे, हिस्टोरिया. तो शब्द आहे ग्रीक भाषेमधला आणि त्याचा अर्थ होतो इन्क्वायरी किंवा नॉलेज एक्वायर्ड बाय इन्व्हेस्टिगेशन. इन्व्हेस्टिगेशन करून त्याचं नॉलेज मिळवलं जातं. जसं आर्किओलॉजिस्ट असतात, आर्किओलॉजिस्ट काय करतात, जमीन खोदतात. एखाद्या ठिकाणी जर त्यांना वाटलं की इथं आपली संस्कृती पूर्वी कधीतरी असन, त्यावेळेस ते काय करणार, तिथं खोदकाम करणार. खाली जर काही सापडलं, जसं आपली हडप्पा संस्कृती सापडली होती, हडप्पा नावाचं शहर ते आहे रावी नदीच्या काठी. कोणत्या नदीच्या काठी, रावी नदीच्या काठी. आणि रावी नदी आहे सिंधू नदीची उपनदी, म्हणून हडप्पा संस्कृती, हडप्पा नावाचं शहर
आता तिचं नाव आहे त्याचं हडप्पा किंवा हडप्पा, आपण मराठीमध्ये हडप्पा म्हणतो. आणि तिथली संस्कृती ज्यावेळेस सापडली, आर्किओलॉजिस्टनी त्याच्यावर स्टडी केला, एखादी गोष्ट सापडली मग या गोष्टीचा उपयोग काय आहे त्याच्यानुसार त्यांनी अभ्यास केला आणि आपल्याला हडप्पा संस्कृतीबद्दल माहिती दिली. त्यामुळं ते नॉलेज आपलं जे घ्यायचं असतं इतिहासाचं ते घेतात इन्व्हेस्टिगेशनमुळं. आधी इन्व्हेस्टिगेशन करायचं आणि त्याच्यातून नॉलेज ऍक्वायर करायचं. ऍक्वायर करायचं म्हणजे नॉलेज मिळवायचं. डोंट राईट एनिथिंग. हा लेक्चर तुम्हाला ऑनलाईन भेटणार आहे, नाही लिहिलं तरीही चालेल. डबल जाऊन फक्त बघायचं आहे. दुसऱ्या रील बघण्यापेक्षा आपला लेक्चर बघायचा डबल आणि त्याच्यातून नोट्स बनवायच्या. नुसत्या लिहिलेल्याच नोट्स नाही बनवायच्या. तुम्हाला ज्या गोष्टी लक्षात राहत नाहीत मी सांगितलेल्या तोंडातून त्या पण लिहून घ्यायच्या, त्यानंतर लिहिल्या तरी चालत्या. इतकं लिहिण्यावर पडू नका. पहिलं अंडरस्टँड झालं पाहिजे, समजलं पाहिजे काय गोष्टी आता. समजलं की काही टेन्शन नाही, वया ठेवा लावून नका लिहू काही. समजलंय का? शब्द कुठून आला? हिस्ट्री. हिस्ट्री शब्द आलाय हिस्टोरिया या ग्रीक भाषेतल्या शब्दापासून आणि त्याचा अर्थ होतो इन्क्वायरी स्लॅश नॉलेज ऍक्वायर्ड बाय इन्व्हेस्टिगेशन. जसं आपल्या हडप्पा संस्कृतीचं इन्व्हेस्टिगेशन केलं ती खोदून, आणि असं सांगितलं त्यांनी की ती एक सुधारित संस्कृती होती आणि विकसित संस्कृती होती. त्याच्या नंतरच्या संस्कृती आपल्या विकसित नव्हत्या, पण हडप्पा संस्कृती विकसित होती. हडप्पा हे शहर आहे रावी नदीच्या काठावर आणि रावी नदी ही सिंधू नदीची उपनदी होती, म्हणून त्याला हडप्पा संस्कृती पण म्हणतात. हडप्पा संस्कृती किंवा हरप्पन सिव्हिलायझेशन म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, आणि त्यालाच सिंधू संस्कृती म्हणतो आपण मराठीमध्ये. कारण हडप्पा हे रावी नदीच्या काठावर आहे आणि रावी नदी आहे सिंधू नदीची उपनदी, त्यामुळे त्याला म्हणतात सिंधू संस्कृती. आणि त्या सिंधू पासूनच आपला शब्द बनला हिंदू. तो कसा बनला काय आपण त्याच्यावर नंतर चर्चा करणार आहे. आणि त्याचाच झाला नंतर हिंदुस्थान. हिंदूचा शब्द झाला हिंदुस्थान आणि त्याच्यावरून आपल्या खालच्या महासागराचं पण नाव पडलं हिंद महासागर. पडलं का नाही? त्या महासागरामध्ये या नदीचं पाणी जात असावं, म्हणजे जातं, त्याच्यामुळे पडलं सिंध महासागर पडायचं होतं, पण त्या लोकांनी उच्चार केला होता हिंद, त्याच्यामुळे पडलं हिंद महासागर. कसं पडलं काय पडलं ते आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघणार आहे. आता मुळात इतिहास म्हणजे काय? इतिहास म्हणजे काय असतं? इथून पाठीमागे ज्या महत्वाच्या घटना घडून गेल्या तर महत्वाच्या घटनांचा अभ्यास करणं आणि त्या एकत्रित केलेल्या असतात, एकत्रित केल्या आणि आपला अभ्यासाला दिल्या, त्याला आपण म्हणायचं इतिहास. इतिहास म्हणजे भूतकाळात घडून घेतल्या गेलेल्या महत्वपूर्ण घटनांची पद्धतशीरपणे केलेली मांडणी. पाहिलं होतं ना आपण, त्याला म्हणायचं इतिहास. आणि इतिहासाचा उपयोग काय होतो? पाठीमागं जे झालं होतं आपण त्याच्यापेक्षा थोडंसं बेटर करण्याचा प्रयत्न करतो आणि मानवी संस्कृतीचा विकास होत राहतो. व्याख्या लिहून घ्यायची का? व्याख्या आहे आपल्याकडे पहिली. आता मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट हिस्ट्रीचा, याच्यामध्ये कोणाला काही लिहून घेण्याची आवश्यकता नाही ना? एवढं लिहून घ्या. एवढं घेतलंय ना? आता मुळात इतिहासाचे पडतात 3 पार्ट: आधुनिक, मध्यकालीन आणि प्राचीन. याच्या व्यतिरिक्त आपल्याला अभ्यास करायचा असतो प्राचीन, मध्यकालीन, आधुनिक. प्राचीनला म्हणतात एन्शियंट इंडियन हिस्ट्री, मध्यकालीन भारताच्या इतिहासाला म्हणतात मिडॅव्हल इंडियन हिस्ट्री आणि आधुनिक भारताच्या इतिहासाला म्हणतात मॉडर्न इंडियन हिस्ट्री. काय म्हणतात? प्राचीन भारताच्या इतिहासाला एन्शियंट इंडियन हिस्ट्री, मध्यकालीन भारताचा इतिहास मिडॅव्हल इंडियन हिस्ट्री आणि आधुनिक भारताचा इतिहास त्याला म्हणतात मॉडर्न इंडियन हिस्ट्री. त्याच्या अगोदर आपला पाहिजे ते तर झाला आपला वेगळा भाग. हिस्ट्री म्हणजे काय ते आपण पाहिलं. भूतकाळातल्या घडलेल्या महत्वपूर्ण घटनांची पद्धतशीरपणे केलेली मांडणी त्याला आपण म्हणतो इतिहास. आणि त्याचे मुळात 3 पार्टामध्ये अभ्यास केला जातो. कोणी जे इतिहास लेखक असतात त्यांना 3 प्रकारचा अभ्यास करावा लागतो. त्याच्यात पहिला पार्ट मध्ये त्याच्यामध्ये काय येतो? पहिला येतो प्री हिस्ट्री. प्री हिस्ट्री म्हणजे असा पार्ट असतो आपल्या इतिहासाचा की त्याच्याबद्दल आपल्याला लिखित माहिती बिलकुलच भेटत नाही.
लेखन कला जी आहे आपली रायटिंग स्किल, त्याचं इन्व्हेन्शनच झालेलं नसतं, त्याचा उदय झालेला नसतो. त्याच्या अगोदरचा जो भाग आहे त्या लोकांना काही लिहिताच येत नव्हतं आणि त्यांच्यासाठी कोणी काही लिहिलेलं पण आपला सापडत नाही. त्याला म्हणायचं प्री हिस्ट्री, म्हणजे इतिहासाच्या अगोदरचा काळ. त्याच्यानंतर दुसरा असतो प्रोटो हिस्ट्री. आणि त्याच्यानंतर तिसरा असतो आहे तसा आपला हिस्ट्री. आता प्रोटो हिस्ट्री समजून घेण्याच्या अगोदर लक्षात राहण्यासाठी आपला प्री हिस्ट्री आणि हिस्ट्री या दोन्ही मधला डिफरन्स कळाला पाहिजे. डिफरन्स म्हणजे फरक कळाला पाहिजे. प्री हिस्ट्री असते लेखन कलाचा उद्भव झालेला नाही, त्याच्या अगोदरची जो माणसाचा इतिहास आहे त्याला म्हणायचं प्री हिस्ट्री. म्हणजे इंग्लिश मध्ये काय म्हणणार त्याला तुम्ही, कारण पेपर इंग्लिश मध्ये लिहायचे तुम्हाला. द स्टडी ऑफ पास्ट बिफोर इन्व्हेन्शन ऑफ रायटिंग म्हणायचं. का लिहून देऊ? प्री हिस्ट्री म्हणजे द स्टडी ऑफ पास्ट बिफोर इन्व्हेन्शन ऑफ रायटिंग. लिहायचं शिकलेलेच नव्हते ते लोक आणि त्यांनी काही लिहिलेलं नाही, ते येतात प्री हिस्ट्री मध्ये. आणि हिस्ट्री मध्ये काय येतं? द स्टडी ऑफ पास्ट. पास्ट म्हणजे भूतकाळ. पास्ट म्हणजे काय? भूतकाळ. द स्टडी ऑफ पास्ट आफ्टर इन्व्हेन्शन ऑफ रायटिंग. आफ्टर इन्व्हेन्शन ऑफ रायटिंग तो भाग येतो आपल्या हिस्ट्रीमध्ये. जेव्हापासून लेखन कला माणसाला अवगत झाली त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो येतो हिस्ट्रीमध्ये. प्री हिस्ट्रीमध्ये येतो की तिथं लेखन कलेचा तपासच नव्हता त्यांना, ते लेखन कला शिकलेलेच नव्हते. आता तिसरा पार्ट आपला ऑटोमॅटिकली लक्षात राहायला मदत होती. प्रोटो हिस्ट्री म्हणजे ह्या दोन्हीच्या मधला पार्ट असतो. द पार्ट ऑफ हिस्ट्री बिटवीन प्री हिस्ट्री अँड हिस्ट्री इज कॉल्ड प्रोटो हिस्ट्री. हा काळ जो असतो हा काळ असतो बिटवीन म्हणजे मध्ये, बिटवीन प्री हिस्ट्री अँड प्रोटो हिस्ट्री. प्री हिस्ट्री म्हणजे आपला समजलं लेखन कला अवगत होण्याच्या अगोदरचा काळ. हिस्ट्री म्हणजे लेखन कला अवगत झाल्याच्या नंतरचा काळ. आणि त्या दोन्हीच्या मध्ये एक काळ जातो. काहीला लिहायला शिकायला लागले, काहीला येईना, म्हणजे थोड्याफार लोकांना लिहिता येत असन पण ते पण आणखी कोणाला वाचता येत नाही, अशा प्रकारचा काळ असतो प्रोटो हिस्ट्री मधला. आता जर आपण विचार केला प्री हिस्ट्री मध्ये, मग भारतीय इतिहासाचा काळ किंवा जगाच्या इतिहासाचा कोणता काळ येऊ शकतो, तर त्याच्यामुळे मध्ये आपण शिकतो स्टोन एजेस शिकलो आपण. प्रस्तर युग शिकलो का नाही? दगड काळ, तो काळ येतो प्री हिस्ट्री मध्ये. त्यांच्याबद्दल लिखित माहिती आपला कुठंच भेटत नाही, तो काळ येतो प्री हिस्ट्री मध्ये. त्याच्यामध्ये येतात, त्याचं जर एक्झाम्पल पाहिलं तर येतात स्टोन एजेस. स्टोन एजेस म्हणजे पत्थर काळ किंवा प्रस्तर काळ. मराठीमध्ये योग्य शब्द काय असं तो सापडायचा. तो काळ येतो प्री हिस्ट्री मध्ये. आणि त्या काळाचे स्टोन एजेसचे आपण 3 पार्ट पाडतो, ते आपण डिटेल मध्ये शिकणार आहेत पुढे. आता फक्त सांगतो. त्याचा पहिला पार्ट असतो पॅलिओलिथिक एज, दुसरा असतो मिझोलिथिक एज आणि तिसरा असतो निओलिथिक एज. ते जे 3 एजेस आहेत कशाचे? स्टोन एजेसचे. ते तिन्ही पण स्टोन एजेसचे आहेत. ते डिटेल मध्ये का कसं ते आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघणारच आहेत. एकही पॉइंट आपण सोडणार नाही. तर कुठल्याही एक्झामला काहीच अडचण नाही आली पाहिजे अशा पद्धतीने आपलं ते करायचंय. तो जो स्टोन एज आहे त्याचं डिवायडेशन होतं सुरुवातीला 3 पार्ट मध्ये. पहिला असतो पॅलिओलिथिक. पॅलिओ या शब्दाचा अर्थ होतो जुना, पुराणा, म्हणजे सगळ्यात सुरुवातीचा त्यांचा जो काळ आहे तो येतो पॅलिओलिथिक मध्ये. त्याच्यानंतरचा थोडा काळ आहे तो येतो मिझोलिथिक मध्ये. त्याचंही डिवायडेशन का झालं, कशामुळे झालं, आपण डिटेल मध्ये नंतर पाहणार आहेत. आणि त्याच्यानंतरचा काळ येतो निओलिथिक म्हणजे एकदम नवीन. मिझो म्हणजे मधला.
पॅलिओ म्हणजे जुना, आणि लिथ या शब्दाचा अर्थ होतो दगड. दगड म्हणजे पत्थर. समजले इथपर्यंत? आता याचा जो स्टोन एजेसचा काळ आहे, स्टोन एजेसचा जो काळ आहे तो काळ किती दिवसाचा आहे? तो सगळ्यात मोठा काळ आहे. त्याच्याबद्दल आपल्याला काहीच माहित नाही. माणसांना वाटतं आपल्याकडे नॉलेज खूप आहे. एखादं हुशार असले त्याला वाटतं आय एम ब्रिलियंट, आय नो एव्हरीथिंग. पण कोणताही माणूस असला, कोणताही, तर त्याचा 0 पॉईंट जगाच्या नॉलेज पैकी 0.0000 किती झिरो लावा आणि पुढे 1 लावा तितकंच नॉलेज असतं आपल्याला. त्याच्यापेक्षा जास्त नॉलेज कोणालाच नसतं. त्याच्यामुळं कधीच म्हणायचं नाही की मी लय हुशार आहे. जो म्हणतो मी लय हुशार आहे तो मुळात सगळ्यात मूर्ख असतो, किंवा मला सगळं कळतं. कारण सगळं कोणालाच कळू शकत नाही. हे जग इतकं मोठं आहे, त्याच्यामध्ये एवढं नॉलेज आहे आणि एवढं नॉलेज हिडन आहे. आपण किती जाणतो याची कल्पनाच करू शकत नाहीत. आपल्याला एवढी कमी माहिती आहे माणसांना. याच्यापेक्षा खूप गोष्टी आहेत या जगामध्ये की आपल्याला त्याच्याबद्दल बिलकुल माहित नाही, आणि कधी माहित होईल किंवा नाही त्याची आपल्याला गॅरंटी नाही देऊ शकत. हा, आता पॅलिओलिथिक एज कधी चालू होतो? म्हणजे स्टोन एजचा पहिला पार्ट, सगळ्यात जुना स्टोन एज सुरुवातीला, त्याचा कालावधी 10 लाख वर्षापूर्वी चालू होतो. किती? 10 लाख वर्षापूर्वी त्याची सुरुवात होती स्टोन एजची. त्याच्या अगोदरचा तर काळ आपला माहितच नाही काय होतं काय नाही. थोड्याशा कल्पना केलेल्या असतात, शास्त्रज्ञांनी काही शोध केले असतात, त्याच्यानुसार थोडीफार माहिती भेटते, पण आपल्याला ड्रास्टिक इन्फॉर्मेशन बिलकुल माहित नाही त्याच्याबद्दल. स्टोन एजची सुरुवात होती 10 लाख वर्षापासून, आणि जो सगळ्यात शेवटचा स्टोन एज आहे निओलिथिक एज, त्याचा कालावधी आहे 7000 वर्षापूर्वी आणि त्याच्या नंतर 7000 BC. त्याला आपल्याला आता 9000 वर्षापूर्वी म्हणावं लागेल, कारण आता आपण 2000 पूर्ण केलंय. केले की नाही पूर्ण? 2000च्या पाठीमागे जर गेलं तर आता जगाचा कालावधी फक्त 2000च झालाय असं नाही. झालाय का 2000च? नाही, त्याच्या अगोदर जग होतं ना. आता आपण पहिलं 10,000 वर्षापूर्वी, 10 लाख वर्षापूर्वी, आणि आता आपली काय तारीख? 2024 आहे का नाही? मग हे 2000च ते तुम्हाला वाटू शकतं, ते पण डिटेलमध्ये आपण कसं झालं काय झालं आपण पुढे बघणारच येतं. आता हा काळ संपला, स्टोन एजेस संपल्याच्या नंतर हा काळ संपतो प्री हिस्ट्रीचा, कारण त्याच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही. तो काळ कोणता आहे? बिफोर इन्व्हेन्शन ऑफ रायटिंग, लेखन कला अवगत होण्या अगोदरचा काळ. आता आपला पाहिजे प्रोटो हिस्ट्री म्हणजे काय? प्रोटो हिस्ट्री आहे मधला काळ, इन बिटवीन प्री हिस्ट्री अँड हिस्ट्री, यांच्या मधला काळ. त्या काळामध्ये काय झालं होतं की लेखन कला जरी येत असली, आता आपली हडप्पा संस्कृती आहे, हडप्पा संस्कृतीतल्या लोकांनी लिहिलेलं आपलं काहीतरी सापडलंय, पण ते आणखी कोणालाच वाचता आलं नाही. परंतु त्या काळामध्ये हडप्पा संस्कृतीची समकालीन संस्कृती होती, त्याला म्हणायचं कंटेम्पररी सिव्हिलायझेशन ऑफ हडप्पन सिव्हिलायझेशन, दॅट इज मेसोपोटेमियन सिव्हिलायझेशन. मेसोपोटेमिया नावाची एक संस्कृती होती, ती हडप्पा संस्कृतीच्या काळातली संस्कृती होती. त्यांनी लिहिलेल्या मात्र काही गोष्टी वाचता आल्या, आणि त्याच्यावरून आपला हडप्पा संस्कृती वगैरे त्यांची माहिती मिळायला मदत होती. आणि दुसरं, आर्किओलॉजिकल सर्वे जे करतात, खाली खोदकाम वगैरे करून ज्या जुन्या गोष्टी आपला उकरून, आपण म्हणतो ना जुनं उकरायचं, त्याची माहिती मिळवतात, त्याचा अभ्यास करतात, आणि आपला त्याच्यानुसार त्याची माहिती व्यक्ती. प्रोटो हिस्ट्रीमध्ये आपला दुसरा एक पार्ट येतो वैदिक संस्कृती. तुम्ही ऐकलं असेल कधी? वैदिक संस्कृती जी असते, पहिला पार्ट काय? हरप्पन संस्कृती म्हणजे हरप्पन सिव्हिलायझेशन, आणि दुसरा आपल्या भारतीय इतिहासाचा जर विचार केला, इंडियन हिस्ट्रीचा जर आपण विचार केला, हे एक्झाम्पल झालं हरप्पन सिव्हिलायझेशन प्रोटो हिस्ट्रीचं. कारण त्यांनी लिहिलेली लिपी, काही लोक लिहायचं शिकले होते, त्यांनी लिहिलेलं पण काही सापडले, पण ते आपला वाचायचा बिलकुल अंदाज नाही. त्यांची लिपी आपण आणखी वाचू शकलो नाही, तर त्यामुळं ती पण काय कशामध्ये येते? प्रोटो हिस्ट्रीमध्ये. आणि दुसरं वैदिक सिव्हिलायझेशन होतं आपलं, म्हणजे वैदिक संस्कृती. झेडच्या जागेवर तुम्ही यस वापरू शकता. 2 लँग्वेज आता, इंग्लिश एक अमेरिकन इंग्लिश असते USA ची, आणि दुसरी असते इंग्लंडची इंग्लिश. त्या दोन्हीमध्ये झेड किंवा यश याच्यामध्ये फरक होतो. त्या दोन्ही भाषेमध्ये फरक आहे लिहिण्यामध्ये, अर्थ वगैरे
सगळं सेम होतं. 1500 BC पासून 600 BCच्या मधला जो कालावधी आपल्या भारतामध्ये गेला तो आपण वैदिक संस्कृती, त्याच्यासाठी आपण डिटेलमध्ये शिकणार आहे. वैदिक संस्कृती 3-4 लेक्चर आपले त्याच्यावरच जाणार आहेत. हरप्पन सिव्हिलायझेशनवर 3-4 लेक्चर आणि वैदिक सिव्हिलायझेशनवर 3-4 लेक्चर. त्याच्यामुळं एवढं डेट वगैरे लिहिण्याची आवश्यकता नाही, फक्त लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. जेवढं जास्तीत जास्त लक्षात ठेवतात तेवढं पुन्हा पुढे समजायला सोपं होईल. आता ही जी वैदिक सिव्हिलायझेशन होतं ते आपण म्हणतो का नाही वैदिक संस्कृती. वैदिक संस्कृतीमध्ये लोक होते आर्य समाज आपण म्हणतो, त्यालाच आर्य संस्कृती सुद्धा आपण म्हणतो, आर्यन सिव्हिलायझेशन. त्यामध्ये त्यांचं जे ट्रॅडिशन आहे त्या ट्रॅडिशन मध्ये ते काय करायचे, ओरली गोष्टी ट्रान्सफर व्हायच्या, नॉलेज ट्रान्सफर व्हायचं. ओरली म्हणजे तोंडाने बोलून नॉलेज ट्रान्सफर व्हायचं. लिखित कला त्यांच्याकडे अवगत होती पण एवढी पण नाही. लिहिलेलं कोणाला वाचता पण येत असं असंही नाही. थोड्याफार गोष्टी लिखित असायच्या पण जास्तीत जास्त या गोष्टी नॉलेज ओरली म्हणजे मुखावाट तोंडावाट पसरवलं जायचं. आपलं नसतं का हरिनाम सप्ताह वगैरे, त्या ज्या आपल्या ट्रॅडिशनल गोष्टी आहेत त्या आपण ओरली एका माणसापासून दुसऱ्या माणसापर्यंत पोहोचतात. तो काळ पण मानला जातो प्रोटो हिस्ट्रीमध्ये. आणि आर्किओलॉजिस्टच्या म्हणण्यानुसार त्यांनी काय कन्सिडर केले, आर्किओलॉजिस्टनी निओलिथिक पिरियड, स्टोन एजेस मधला फायनल जो पिरियड होता शेवटचा तिसरा निओलिथिक पिरियड, आणि नंतर त्याच्यानंतरचा कालावधी आला होता चाल्कोलिथिक पिरियड. ते दोन कालावधी ते मानले जातात प्रोटो हिस्ट्रीमध्ये. आर्किओलॉजिस्ट नुसार त्यांनी ते कन्सिडर केलेले. ते एक लक्षात राहून द्यायचं. तो पण क्वेश्चन कधी मधी विचारू शकतात. आता आपला पुढे यायचंय मेनली द हिस्ट्री. द स्टडी ऑफ पास्ट आफ्टर म्हणजे नंतर, इन्व्हेन्शन ऑफ रायटिंग, ज्या वेळेस लेखन कला अवगत झाली आणि लेखन कलेचा उपयोग व्हायला लागला तिथून पुढचा जो कालावधी आहे त्याला आपण म्हणतो हिस्ट्री. आता हडप्पा संस्कृती ही आपल्या हिस्ट्रीमध्ये येत नाही, ती येते प्रोटो हिस्ट्रीमध्ये. आणि त्याच्या अगोदरचा जो स्टोन एजचा कालावधी आहे तो येतो प्री हिस्ट्रीमध्ये. समजलं कितपर्यंत? याच्यामध्ये कोणाला अडचण? बिलकुल कसलीच अडचण नाही का? आता विचारू शकतात कोणाला काही क्वेश्चन असलं तर.